आजी आमदार आणि माजी आमदारांनी काहीही विकास केला नाही आणि आत्ताच्या आजी आमदार आहेत तिने फक्त स्वतःचा आणि कंत्राटदारांचा विकास असे आहे की तालुक्याचाच पाहिजे म्हटलं तर मग येवाय साहेबांचा विचार 100% होणार आहे. पाहिजे आहे तालुक्याचाच होणार आहे. कारण शैक्षणिक किंवा इतर राजकीय अभ्यास जर जुना असेल तर 100% इथला येवाय साहेबच होतील विजय असे गॅरंटी आहे. त्याच्या दृष्टीनं जे धोरण ठेवायला पाहिजे. फक्त म्हणतात आमचं व्हिजन आहे आम्ही असं करतो तसं करतो पण प्रत्यक्षात होत नाही. गेली लाडकी बहीण योजना ही आणली पण त्याचबरोबर महागाई पण वाढवली. त्या पैशाचा सगळा वापर घरातच होतो वैयक्तिक वापर काहीच होत नाही. दर्शको नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एकंदरीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी आपण स्थानिकचे काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. तो आमदार कोण असावा कसा असावा हाच आढावा घेत असताना आपण पोहोचलो आहोत ते सध्या कौलव या ठिकाणी. कौलवतील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की आमदार कोण पाहिजे कसा पाहिजे. एकंदरीत तुम्हाला आमदार म्हणून कोण हवा आहे? सध्या आमदार म्हणून येवाय साहेबच असावा अशी आमची फार मनापासून इच्छा आहे. सध्या त्यांचं काम आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये ह्या आमदारा म्हणजे जे आता भावी आमदार आहेत किंवा जे माजी आमदार आहेत यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने केडीसी बँकेच्या माध्यमातून असू दे, त्यांनी तळागाळातल्या सेवा संस्थेच्या माध्यमातून असू दे, असे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आत्ता सध्याचा आमदार हा नवा चेहरा म्हणून येवाय साहेबच असावेत अशी आमची म्हणजे मनापासून सर्व कार्यकर्त्यांची म्हणा किंवा सर्व लोकांची इच्छा आहे. एकंदरीत येवाय पाटील यांच्यासमोर 2 बलाढ्य शक्ती आहेत. त्यांना कसं काय समोर येतील? बलाढ्य शक्ती आहेत. बलाढ्य शक्ती ही फक्त म्हणजे त्यांच्याकडे हिची पॉवर आहे, मोठी धनाची पॉवर आहे. आमच्या म्हणजे येवाय साहेब कसा सर्वसामान्य माणूस आहे, जनशक्ती त्यांच्याकडे जास्त आहे. त्याच्यामुळे जनशक्तीतनं येवाय साहेबांचंच नाव पुढं आहे. आणि येवाय साहेब हे चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने भरघोस मताने असे निवडूनच येणार. आता प्रत्येक वेळी येवाय पाटलांना डावलं जातो तर काय कारण वाटतं मला? प्रत्येक वेळी येवाय साहेबांना डावलण्याचं कारण मोठ्या त्यावेळी त्यांची एकाच पक्षातून होते. म्हणजे कोण के पी पाटील साहेब असतील ही एका पक्षात होते. वरच्या लोकांच्या दबावामुळे किंवा वरच्या लोकांच्या काही त्यांच्या गोष्टी काही ऐकले त्यांनी की बाबा तुम्हाला येवाय साहेब ह्यावेळेला थांबा लागते, दुसऱ्यांना यांना संधी द्या. नात्यात त्यांच्या म्हणजे के पी साहेबांचं त्यांचं घरगुती नातं आहे, ते मेवण्या पाहुण्यांचं नातं आहे. त्याच्यात त्यांनी दुरावा निर्माण होऊ नये ह्यासाठी त्यांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात ते मागं आलेत. त्यांच्या ह्याच्यासाठी ते मागं राहिलेत. कारण आत्ता ते दिवस गेलेत. आत्ता पण ते मागंच राहायचे म्हणजे त्यांचा विषय होता. आता पण त्यांनी थांबावं. आता साहेब थांबू शकत नाही. नवीन चेहरा राधानगरीला नवीन चेहरा पाहिजे आहे, नवीन कार्यकर्ता. तुम्हाला आमदार म्हणून आता कोण हवा आहे? आता संपूर्ण राधानगरी तालुक्याचा विकासाचा विचार जर केला तर आत्तापर्यंतच्या आमदारांच्याकडून म्हणावं तसा विकास जो धोरणात्मक शैक्षणिक आणि जो सामाजिक विकास व्हायला पाहिजे तो आत्तापर्यंत झालेला नाही. राधानगरी हा नेहमी उपेक्षित राहिलेला आहे. खरं म्हणजे जास्त मतदान असणारा हा मतदारसंघ असूनसुद्धा राधानगरीचा वाटा ह्यामध्ये जास्त आहे. आजपर्यंत निवडून येणारे सर्व आमदार हे राधानगरीच्या मतावरच निवडून येतात. परंतु राधानगरी ज्या पद्धतीनं त्यांनी विकासाच्या दृष्टीनं जे धोरण ठेवायला पाहिजे. फक्त म्हणतात आमचं व्हिजन आहे आम्ही असं करतो तसं करतो पण प्रत्यक्षात होत नाही. गेली 20 महिने सध्या मी ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून काम करत असताना विद्यमान आमदारांच्याकडं साधारणतः 30दा जाणारा, 20 महिन्यामध्ये 30 ते 40दा जाणारा मी एक सरपंच आहे. गावासाठी विकास कामांची मागणी करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो पण प्रत्येक वेळा आश्वासनच मिळाली आणि मंजूर 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 अशीच कामांची यादी आहे. प्रत्यक्षात असणारी आमच्या गावची कामं ही तशीच रखडली वगैरे देश आहे. त्यानंतर त्या उमेदवाराला संधी दिली जात नाही. पारंपरिक पद्धतीनं 5-5, 20-20 वर्षे एकाच आमदाराला आमदारकी देणे म्हणजे त्या समाजामध्ये त्या विभागामध्ये असणाऱ्या अनेक बुद्धिजीवी किंवा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांच्यावर तो अन्याय आहे. त्यामुळे 10-10 वर्ष देणं हे योग्य आहे आणि 10 वर्षांनंतरची आमदारकी ही नवीन एखाद्या कार्यकर्त्याला काम करण्यासाठी जनतेनं सहकार्य करावं असं मला वाटतं. एकंदरीत ह्या शासनाने प्रशासनाने लाडकी बहीण योजना आणली तुम्हाला काय वाटते? एकंदरीत काय वाटते? लाडकी बहीण योजना ही आणली पण त्याचबरोबर महागाई पण वाढवली. त्या पैशाचा सगळा वापर घरातच होतो वैयक्तिक वापर काहीच होत नाही.
एकंदरीत आता तुम्हाला आमदार म्हणून कोण आता हवं आहे ते तुम्ही सांगा. सर्वसामान्याचे नेते असल्यामुळे आम्हाला ए वाय पाटीलच हवे. आता काय त्यांनी काय नेमकं कामे केली की एवढ्या पाटील तुम्हाला आता वाटतं की त्यांना सर्वसामान्यांसाठी सतत ते उभे असतात, सर्वांना मदत करतात आणि सोशल वर्करचं हेच काम असतं. कोण हवं आहे आता पाहिजे? एकंदरीत राधानगरी तालुक्यात आणि भुदरगड आणि आजरा तालुक्यात एकंदरीत आमदार म्हणून राधानगरी तालुक्याचा ए वाय पाटीलच आमदार पाहिजे. का पाहिजे म्हणजे दोन्ही आजी आमदार आणि माजी आमदारांनी काहीही विकास केला नाही आणि आत्ताच्या आजी आमदार आहेत तिने फक्त स्वतःच आणि कंत्राटदारांचा विकास केलेला आहे. त्यामुळं त्यासाठी राधानगरी तालुक्याला राधानगरीचाच ए वाय साहेब आमदार पाहिजे. एकंदरीत ए वाय पाटील यांच्यासमोर 2 बलाढ्य शक्ती उभे आहेत. आता काय वाटतं? 2 बलाढ्याची शक्ती जरी आल्या तरीसुद्धा आता काल एक व्हॉट्सअपला त्यांची न्यूज आली की हे आमदार काय माझ्या आमदारांची हॅट्रिक आणि माझ्या आमदारांची सहानुभूती, तर ते उलटवणार आहे ना आमदारांची हॅट्रिक ना माझ्या आमदारांची सहानुभूती. आता फक्त भुदरगड तालुका म्हणतो ए वाय दाजी. ए वाय साहेब हे तालुक्याचं जुनं नेतृत्व आहे आणि जवळजवळ मला ते 75पासून ते सक्रिय राजकारणात आहेत आणि खरोखर जर तालुक्याचा इथला राधवान तालुका 2.25 लाख मतदान आहे, त्याच्यामुळे यांना 100% निसरता विजय होऊन जाईल असे मला पूर्ण खात्री आहे. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.